नमस्कार. डावीकडे, उजवीकडे, फॉरवर्ड आणि रिव्हर्स दिशेने फिरणारा बॉट तयार करण्यासाठी 4 विभिन्न इनपुट, रीड स्विच, टच पॉइंट, पुश बटन आणि स्लाइड स्विच सक्रिय करण्यावर या सर्किटमध्ये आम्ही मोटर ड्रायव्हर, डीसी गिअर मोटर्स, पुश बटन, स्लाइड स्विच, टिल्ट सेन्सर, टिंकरकॅड मध्ये घटक उपलब्ध नसल्यामुळे रीड सेन्सरच्या जागी पुश बटन, टच पॉइंटच्या जागी यासारखे घटक वापरतो. टिंकरकॅड डार्लिंग्टन ट्रान्झिस्टर, TIP120, डायोड आणि बॅटरीमधील घटकांचा अनुपलब्धतेमुळे टिंकरकॅडमध्ये हे सर्किट तयार करू आणि त्याचे अनुकरण करू. आधी पाहिलेल्या सर्किट डायग्राममध्ये नमूद केलेले घटक काढू. म्हणून आपण एच ब्रिज मोटर ड्रायव्हर, हॉबी गिअर मोटर्स, पुश बटन, स्लाइड स्विच, टिल्ट सेन्सर, दूसरे पुश बटन, ट्रांजिस्टर TIP120, रेजिस्टर 1 किलो ओहम्स, डायोड, आणि बॅटरी 6 व्होल्ट. 4 संख्या काढू. आम्ही खालील प्रमाणे कनेक्ट करू. डायोडच्या एनोडवर बॅटरीचे पॉझिटिव्ह. या पॉझिटिव्ह रेषेसाठी आपण वायर रंग लाल निवडू. डायोडचे कॅथोड मोटर ड्रायव्हरच्या 9व्या एनेबल्ड 3 आणि 4 पिनला, मोटर ड्रायव्हरचा 8वा पॉवर 2 पिन ते मोटार ड्रायव्हरच्या 9व्या 3 आणि 4 एनेबल्ड पिन पर्यंत, मोटर ड्रायव्हरचा 9वा 3 आणि 4 एनेबल्ड पिन मोटर ड्रायव्हरचा 16वा पॉवर 1 पिन मोटार ड्रायव्हरचा पहिला 1 आणि 2 एनेबल्ड पिनवर मोटार ड्रायव्हरचा 5व्या, ग्राउंड पिनवर बॅटरी निगेटिव्ह. यासाठी नेगेटिव्ह रेषा किंवा जमीन आहे. आपण वायरचा रंग काळा निवडू. मोटर ड्रायव्हरचा 4था ग्राउंड पिन ते मोटर ड्रायव्हरचा 5व्या ग्राउंड पिन पर्यंत, मोटार ड्रायव्हरचा 12वा ग्राउंड पिन ते मोटार ड्रायव्हरचा 13वा ग्राउंड पिन, मोटार ड्रायव्हरचा 12वा ग्राउंड पिन ते मोटार ड्रायव्हरचा 5वा ग्राउंड पिन, मोटर ड्रायव्हरचा गिअर मोटर 1 ते 3ऱ्या आउटपुट 1 पिनचा पॉझिटिव्ह. या वायरसाठी आपण कोणताही रंग निवडू शकतो. मोटर ड्रायव्हरचा गिअर मोटर 1 ते 6व्या आउटपुट 2 पिनचा निगेटिव्ह. मोटर ड्रायव्हरचा 11व्या आउटपुट 3 पिन पर्यंत गिअर मोटर 2चा पॉझिटिव्ह. मोटर ड्रायव्हरचा गिअर मोटर 2 ते 14व्या आउटपुट 4 पिन पर्यंत निगेटिव्ह. मोटर ड्रायव्हरचा पहिल्या 1 आणि 2 एनेबल्ड पिनवर टिल्ट सेन्सरचे टर्मिनल 1. मोटर ड्रायव्हरचा दुसऱ्या इनपुट 1 पिन कडे टिल्ट सेन्सरचे टर्मिनल 2. मोटर ड्रायव्हरचा 16व्या पॉवर 1 पिन पर्यंत पुश बटन 2 चे टर्मिनल 1B. पुश बटन 2 चे टर्मिनल 2A ते रोधकाचा टर्मिनल 1 पर्यंत 1 किलो ओहम्स. ट्रान्झिस्टर TIP120 च्या बेस पिनला रेजिस्टरचे टर्मिनल 11 किलो ओहम. ट्रान्झिस्टर TIP120 चा कलेक्टर पिन पुश बटन 2 चा टर्मिनल 1B ला. ट्रान्झिस्टर TIP120 चा एमिटर पिन ते मोटर ड्रायव्हरचा 10व्या इनपुट 3 पिन पर्यंत. मोटर ड्रायव्हरचा पहिल्या 1 आणि 2 एनेबल्ड पिनवर पुश बटन 3 चे टर्मिनल 2A.
डायोड 1 च्या एनोडला पुश बटन 3 चे टर्मिनल 1B. डायोड 2 च्या एनोडला पुश बटन 3 चे टर्मिनल 1B. डायोड 1 चा कॅथोड मोटर ड्रायव्हरचा दुसऱ्या इनपुट 1 पिन. डायोड 2 चे कॅथोड मोटर ड्रायव्हरच्या 10व्या इनपुट 3 पिन पर्यंत. स्लाइडचे टर्मिनल 2 मोटर ड्रायव्हरचा 7व्या इनपुट 2 पिनवर स्विच करा. मोटर ड्रायव्हरचा 16व्या पॉवर 1 पिनवर स्लाइड स्विच करणे. मोटर ड्रायव्हरचा 7वा इनपुट 2 पिन ते मोटर ड्रायव्हरचा 15व्या इनपुट 4 पिन पर्यंत. आम्ही आता सर्किट पूर्ण केले आहे. चला सिम्युलेशन सुरू करूया. आपल्या लक्षात आले की मोटर शाफ्ट फिरत नाही आणि 0 RPM दर्शवते. जेव्हा आपण सेन्सर झुकवतो, हार्डवेअर मध्ये आपण चुंबक सेन्सरच्या जवळ आणतो. आपल्या लक्षात आले की पहिला मोटर शाफ्ट 142 RPM सह फिरत आहे. अशा प्रकारे रोबोट वाहन एका दिशेने फिरते. डावीकडे म्हणा, कारण फक्त एक मोटर शाफ्ट फिरत आहे. जेव्हा आपण सेन्सर मागे झुकतो, तेव्हा पुन्हा मोटर शाफ्ट फिरणे थांबते आणि 0 RPM दर्शवते. जेव्हा आपण हे बटन दाबतो किंवा जेव्हा कोणी हार्डवेअर मधील टच पॉइंटला स्पर्श करतो, दुसरा मोटर शाफ्ट 142 RPM सह फिरत असल्याचे आपल्या लक्षात आले. अशा प्रकारे रोबोटिक वाहन दुसऱ्या दिशेने फिरते. बरोबर म्हणा, कारण फक्त एक मोटर शाफ्ट फिरत आहे. जेव्हा आपण पुश बटन सोडतो, तेव्हा पुन्हा मोटर शाफ्ट फिरणे थांबवते आणि 0 RPM दाखवते. जेव्हा आपण तिसरे बटन दाबतो, दोन्ही मोटर शाफ्ट 132 RPM सह फिरत असल्याचे आपल्या लक्षात आले. अशा प्रकारे रोबोटिक वाहन सरळ दिशेने फिरते. फॉरवर्ड म्हणा, कारण दोन्ही मोटर शाफ्ट घड्याळाच्या रिव्हर्स दिशेने फिरत आहे. जेव्हा आपण पुश बटन सोडतो, तेव्हा पुन्हा मोटर शाफ्ट फिरणे थांबवते आणि 0 RPM दाखवते. जेव्हा आम्ही स्लाइडर हलवतो, आपल्या लक्षात आले की दोन्ही मोटर शाफ्ट 132 RPM आणि निगेटिव्ह चिन्हासह फिरत आहेत. अशा प्रकारे रोबोटिक वाहन रिव्हर्स दिशेने फिरते. मागास म्हणा, कारण दोन्ही मोटर शाफ्ट घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. जेव्हा आपण स्लाइडर मागे हलवतो, तेव्हा पुन्हा मोटर शाफ्ट फिरणे थांबवते आणि 0 RPM दर्शवते. अशा प्रकारे रोबोट वाहनाच्या डाव्या, उजव्या, फॉरवर्ड आणि मागच्या हालचालींवर आपण नियंत्रण ठेवतो. तुम्ही आता तुमचे स्वतःचे सर्किट तयार करू शकता, इमेज फाईल डाउनलोड करू शकता आणि असाइनमेंट मध्ये सबमिट करू शकता. सर्किट एक्सप्लेनेशन. जेव्हा लेफ्ट रीड स्विच Z9A चुंबकाच्या जवळ येते, तेव्हा मोटर ड्रायव्हर IC चा IN1 पिन उंच होतो, ज्यामुळे संबंधित मोटर 1 शाफ्ट एका दिशेने फिरते. घड्याळाच्या दिशेने म्हणा. लेफ्ट रीड स्विच Z9A चुंबकापासून दूर आणला जात असताना मोटर ड्रायव्हर IC चा IN1 पिन कमी होतो, ज्यामुळे संबंधित मोटर 1 शाफ्ट फिरणे थांबेल. राईट टच पॉइंट Z1B तुमच्या तर्जनी आणि अंगठ्याने धरलेला असताना मोटर ड्रायव्हर IC चा IN3 पिन उंच होतो, ज्यामुळे संबंधित मोटर 2 शाफ्ट एका दिशेने फिरते. घड्याळाच्या दिशेने म्हणा. राईट टच पॉइंट Z1B अनटच केलेला असताना मोटर ड्रायव्हर IC चा IN3 पिन कमी होतो, ज्यामुळे संबंधित मोटर 2 शाफ्ट फिरणे थांबेल. फॉरवर्ड पुश बटन स्विच S1C दाबले जात असताना मोटर ड्रायव्हर IC च्या IN1 आणि IN3 पिन उंच होतात, ज्यामुळे संबंधित मोटर 1 आणि मोटर 2 शाफ्ट दोन्हीही एकाच दिशेने फिरतात. घड्याळाच्या दिशेने म्हणा. फॉरवर्ड पुश बटन स्विच
S1C रिलीज होत असताना मोटर ड्रायव्हर IC च्या IN1 आणि IN3 पिन कमी होतात, ज्यामुळे संबंधित मोटर 1 आणि मोटर 2 शाफ्ट फिरणे थांबवतात. बॅकवर्ड स्लाइड स्विच S2D स्लाइडर दुसऱ्या स्थानावर हलवला जात असताना मोटर ड्रायव्हर IC चे IN2 आणि IN4 पिन उंच होतात, जेणेकरून संबंधित मोटर 1 आणि मोटर 2 शाफ्ट दोन्ही उलट दिशेने फिरतील. घड्याळाचा विरुद्ध दिशेने म्हणा. बॅकवर्ड स्लाइड स्विच S2D स्लाइडर पूर्वीच्या पोझिशनवर हलवले जात असताना मोटर ड्रायव्हर IC चे IN2 आणि IN4 पिन कमी होतात, ज्यामुळे संबंधित मोटर 1 आणि मोटर 2 शाफ्ट फिरणे थांबवतात. आनंद घ्या. चीअर्स.